नमस्कार, मी डॉक्टर गजानन वडजे, गुरुकृपा आयुर्वेद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. तर आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत. ते म्हणजे ज्या रुग्णाला हा आजार होतो त्यांना हा खूप वेदनादायक आणि नको नकोसं होणारा हा आजार, तो म्हणजे मूळव्याध. मूळव्याधामध्ये 3 प्रकार असतात. एक म्हणजे मूळव्याध जो की पाईल्स, दुसरा म्हणजे फिशर ज्यामध्ये की ज्या रुग्णाच्या संडाच्या ठिकाणी भेगा पडतात, चिरा पडतात, आणि तिसरा म्हणजे फिशुला, त्यालाच आपण भगंदर म्हणतो. तर ही आजाराची कारणे काय आहेत? तर मुख्यतः हे आजार आपल्या खानपानापासून सुरुवात होते. म्हणजे आपण काय खातो ह्यानुसारच मॅक्झिमम म्हणजे 90 ते 95% आजार हे आपल्या खाण्यातनच होतात. पहिले आपण फिशर, मूळव्याध आणि फिशुला असं बघूयात. त्यामध्ये काय होतं की आपण काय खातो आणि आपला व्यवसाय काय आहे यानुसार हे आजार सुद्धा ठरलेले, म्हणजे बऱ्यापैकी ठरलेले असतात. जर आपल्या आहारामध्ये वृक्षता जास्त असेल, म्हणजे तिखट खाल्लं जात असेल, किंवा दह्याचं अतिप्रमाण असेल, किंवा वृक्ष आहार असेल, म्हणजे की ज्यामध्ये स्नेहांश नाहीये, तुपाचं प्रमाण नाही, घृत वापरलं जात नाहीये, अशा प्रकारचा आहार, आणि जो की शिळा आहार आहे, म्हणजे शिळं अन्न आहे जे की खाण्यासाठी वर्ज्य आहे, अशा प्रकारचं जर अन्न असेल, किंवा मांसाशन असेल, म्हणजे अत्याधिक प्रमाणात मांसाहार केला जातो, किंवा अशा प्रकारे, आणि जो आहार पहिला आहार पचलेला नाहीये तरी दुसरा आहार आपण घेतोय, अशा ह्या अनेक कारणामुळे आपली पचनक्रिया बिघडते. आणि ही जी पचनक्रिया बिघडली तर ती मग त्याचा दुष्परिणाम काय होतो, तर आपल्या ह्या संडासच्या जागी अनेक विकारे होतात, म्हणजे गुदद्वाराच्या ठिकाणी. तर यातला सर्वात महत्वाचे म्हणजे फिशर हा जर रुग्णाला, बरं दुसरी गोष्ट कशी आहे, यामध्ये वेगवेगळ्या वयानुसार होणारे पण आजार आहेत. म्हणजे लहान वयामध्ये, अगदी लहान बाळांमध्ये सुद्धा हा आजार दिसून येतो, मध्यम वयामध्ये, तरुण वयामध्ये पण दिसून येतो, आणि वृद्ध वयामध्ये. वृद्ध हा वाताचाच काळ आहे, तो तर त्या ठिकाणी ते येणार आहे सगळ्यांना माहिती असतं. पण त्याच्यासाठी पण काय काळजी घ्यायची ते पण मी या व्हिडिओमधनं आपणास सांगणार आहे. तर यामध्ये लहान बाळामध्ये काय कारण असतं, तर लहान बाळामध्ये आता जर आपण बघितलं तर मोस्टली सगळ्यांच्या घरी लहान बाळाला सर्वात सोपं म्हणजे काय, चहा बिस्किट दिलं जातं. उठल्यावरती बाळ रडायला लागलं, चहा आणि बिस्किट, नसेल तर चहा सोबत टोस्ट असते, खारी असतं, ब्रेड असतं, बटर असतं, यापैकी काहीतरी असतं. पण हे जर तुम्ही वारंवार जर त्या बाळाला देत असाल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या बाळाची भूक मंदावते, त्या बाळाचं पित्त दुष्टी होते, त्या बाळाचा जो जाठराग्नी आहे तो दूषित होतो, आणि त्याची पचनक्रिया बिघडते. आणि ही जी पचनक्रिया वारंवार बिघडत राहिली, त्याला भूक जर लागलीच नाही, तर मग हे जे घेतलेलं अन्न आहे, हे सगळे पदार्थ हे मोस्टली मैद्यापासून तयार होणारे आहेत. मैदा हा पचायला अत्यंत जड आहे, त्यामुळे हा पचनक्रियेवरती दुष्परिणाम करतो, आणि त्या पचनक्रियेवरती वाईट परिणाम करतो, आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून मलावष्टंभ होतं, म्हणजेच कॉन्स्टिपेशन होतं. आणि नेहमी जर कॉन्स्टिपेशन होत असेल तर संडासची जागा ही अत्यंत नाजूक असते, त्या जागेला जखमा व्हायला सुरुवात होतात. त्या जर जखमा झाल्या, त्या जखमावर रक्त येतं, आणि जेव्हा रक्त यायला सुरुवात होते त्या अत्यंत वेदनादायक जखमा असतात. टाळायचं असेल हे होऊ नये म्हणून तर आपण आहार सगळ्यात महत्वाचं गरजेचं आहे. हा झाला बालकामधील. तर तारुण्यातील काय अवस्था आहे, तर सध्याची तरुण पिढी जी आहे ही घरचं कमी आणि बाहेरचं जास्त खातात. अगदी गावागावामध्ये सुद्धा चायनीज मिळतं, वेगवेगळ्या बेकरी झाल्यात, वेगवेगळे स्वीट्स होम झालेत, म्हणजे अगदी म्हणजे छोट्या छोट्या गावी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळायला लागल्यात. त्यामुळे आजाराचं स्वरूप सुद्धा हे बदललेलं आहे, आणि त्या वयोमानाचं सुद्धा, म्हणजे पूर्वी एका वयानुसार काही आजार व्हायचे, पण ते आत्ता तशी अवस्था राहिलेली नाही. जर समाजाचा आपण एकंदरीत अभ्यास केला तर तसं कुठं दिसून येत नाही. वयाचा आणि आजाराचा काही संबंध नाही, म्हणजे कुठल्याही वयामध्ये कुठलाही आजार आपल्याला आजकाल दिसून येतोय. तर मूळव्याधाचं म्हणजे दुसरं तरुण वयातील कारण काय, तर तुमचं बाहेरचं जेवण, त्यामध्ये मांसाहार असेल, फास्ट फूड असेल, कोल्ड्रिंक्स असतील, दह्याचं अतिप्रमाणात सेवन असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या मूळव्याध, भगंदर आणि फिशर होण्यास कारणीभूत आहेत. आणि जर वारंवार वृक्षाहार, म्हणजे त्यामध्ये भेळ आली, वडापाव आला, मिसळपाव आली, आणि वृक्षाहाराबरोबर अति प्रमाणात तिखट असेल, अति प्रमाणात मसाल्याचा उपयोग असेल, किंवा जे काय आता आपल्याला बॉयलर अंडी येतात, बॉयलर चिकन येते, हे जे कारण आहेत. आणि मूळव्याधामध्ये मासे सुद्धा अत्यंत
म्हणजे घातक आहेत. मासे सुद्धा खाणे, फिश सुद्धा हे खूप त्रासदायक आहे. त्यामुळे हे जर आपल्याला होऊ नये ही कारणं झाली. आणि वृद्ध वय म्हणजे म्हातारपणामध्ये काय होतं, तर म्हातारपण हा काळ हा वातप्रकोपाचाच आहे. एक तर या काळामध्ये सर्व दृष्टीने म्हणजे सर्व धातूंचं क्षय झालेला असतो. त्यामध्ये अग्निमांद्य असतं. अनेक कारणं असतात त्या अग्निमांद्याची. बऱ्यापैकी काही जणांना वेगवेगळे मानसिक आजार असतात, काही जणांना खूप जुने आजार असतात. त्यामुळे अनेक वर्षापासून अनेक औषधी चालू असतात. ॲलोपॅथिक असतील, होमिओपॅथिक असतील, बरेच औषधी हे इंटरनल ड्रायनेस आणतात, म्हणजे आतून जे रुक्षता आहे ती आणतात. आणि त्यामुळे बऱ्यापैकी काही रुग्णांना तर असं म्हणजे बघितल्यावर असं लक्षात येते की जेवण कमी आणि औषधी जास्त, असे प्रकार बऱ्याच रुग्णांमध्ये दिसून येतात. तर अशा रुग्णांना काही औषधी जर आपण आयुर्वेदिक चिकित्सा ट्रीटमेंट जर दिली तर ह्यातले काही औषधी बंद होतील कायमचे, आणि त्यांची जी काही पचन संस्था आहे ती व्यवस्थित होईल. आणि जे काही मलावस्तंभाचे म्हणजे कॉन्स्टिपेशनचे आजार, कॉन्स्टिपेशन होणार आहे, त्यापासून जे काही दुर्गंभीर परिणाम शरीरावर दिसून येणार आहे ते आपल्याला टाळता येतील. बरेच रुग्ण मी असे बघितले की काही रुग्ण हे संडासला त्रास होते म्हणून जेवण व्यवस्थित करत नाहीत. त्याचं कारण जर शोधलं तर त्याची कारणे असेच असतात की एक तर वृक्षाहार असतो, त्यात कुठलाही घृतपान नसतं, म्हणजे तुपाचं प्रमाण नसतं. आणि ही जी काही शोष झालेला असतो, मलाचा शोष, तो अत्यंत त्रासदायक असतो. काही रुग्णांना 8-8 दिवस सुद्धा मोशनला होत नाही. असं जर होत असेल तर मग त्यांना ढेकरं येणे, बेचैन होणे, चक्कर येणे किंवा भीती वाटणे, अशा अनेक गोष्टी आपल्याला त्या रुग्णांमध्ये दिसून येतात. बऱ्याच रुग्णांना मूत्रप्रवृत्ती सुद्धा होत नाही, कारण ह्या ठिकाणी अपानचं क्षेत्र आहे. कटिशक्ती हे जे आहे, बस्ती कटिशक्ती हे अपानचं क्षेत्र, अपानवायूचं क्षेत्र आहे. आणि ह्याची दृष्टी झाली तर अनेक प्रकारे म्हणजे वेगवेगळे आजार दिसून येतात. लघवीला त्रास होणे, संडासला न होणे, आणि फिशर्स, फिशुला आणि मूळव्याध म्हणजे पाईल्स, ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला बऱ्यापैकी दिसून येतात. हे जर टाळायचं असेल तर आयुर्वेद काय करतो, तर सर्वात महत्वाचं आयुर्वेद आपली लाईफस्टाईल बदलतो. म्हणजे आयुर्वेदिक वैद्य काय सांगतो की तुमची जीवनशैली बदला, म्हणजे तुमच्या खानपानातील बदल पहिले करा. त्यानंतर तुमची राहणमान, म्हणजे तुमचं व्यवसाय काय आहे किंवा नोकरी कशी आहे किंवा गाडीवर किती प्रवास होतो, 2 व्हीलरवरती किंवा 4 व्हीलरवरती. 2 व्हीलरचा प्रवास हा अत्यंत त्रासदायक आहे. मूळव्याधामध्ये 2 व्हीलरवरचा प्रवास हा खूप त्रासदायक. ज्यांना त्रास असेल त्यांना तो त्रास तेच सांगू शकतील, आणि ज्यांना होण्याची म्हणजे जे जर काही जणांना बरीच वर्षे 50 किलोमीटर 100 किलोमीटर हे दुचाकीवरती प्रवास करावा लागतो. हा प्रवास शक्यतो टाळावा. आणि जर हा टाळता आला तर तुम्हाला गुदस्थानाची जी काही आजार होणार आहेत ती आपल्याला टाळता येतील. आणि योग्य वेळी जर ह्याचा जर उपचार केला तर ते आजार कायमचा बरा होण्यासारखे सुद्धा आहेत. त्यामध्ये फिशर हा चांगल्या प्रकारे म्हणजे खूप चांगल्या प्रकारे तो बरा होतो आणि कायमचा पण बरा होतो. त्यानंतर पाईल्स म्हणजे मूळव्याध सुद्धा आयुर्वेदिक औषधांनी बरं करता येतं, पंचकर्माने बरं करता येतं. तिसरं म्हणजे फिशुला जर झाला असेल तर तुम्हाला क्षारसूत्र हे शस्त्रकर्म करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि परत होऊ नये यासाठी सुद्धा स्वतः काळजी घेणं गरजेचं आहे. जसं तुम्ही जेवण करणार तसं जसा इनटेक आहे तसा आउटपुट राहणारच आहे. ह्या 2 गोष्टी, जे मुख आणि गुदद्वार, ह्या 2 गोष्टी डेली रुटीन मधल्या वापरात येणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामध्ये ह्या गोष्टी टाळता येत नाहीत. यातले आजार सुद्धा आपल्याला टाळता येत नाहीत. हे आजार होऊ नये हे जर करायचं असेल, म्हणजे हे आजारापासून दूर राहायचं असेल तर आपल्याला आपली जीवनशैली बदलावी लागेल. राहणीमान म्हणजे तुमचं राहणं आणि आहार या सगळ्या गोष्टीमध्ये बदल करावा लागेल, आणि त्यानंतर तुम्हाला त्या आजारापासून आपल्याला मुक्तता मिळू शकते. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, आयुर्वेद काय करेल. तर आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत, तर आयुर्वेदामध्ये सर्वात महत्वाचं लाईफस्टाईल बदलणे, त्यानंतर अभ्यंतर म्हणजे पोटातून देण्यासाठी औषधी आहेत, त्यानंतर जो येतो तिथे लोकल टब बाथ, तिथला तो म्हणजे टब बाथ द्यायचं. त्या ठिकाणी स्नेहन म्हणजे जी रुक्षता आलेली आहे ही लोकल पण आपल्याला त्या ठिकाणी उपचार करता येतो. आणि अभ्यंतर म्हणजे स्नेहपान देऊन पण तो म्हणजे अग्नीचा त्याच्या पचनशक्तीनुसार कुठली औषधी द्यायची, कुठलं अन्न द्यायचंय, काय द्यायचं, हे आयुर्वेदिक डॉक्टर जेव्हा हिस्ट्री टेकिंग घेतो रुग्णाची, तेव्हा त्या रुग्णाच्या हिस्ट्री टेकिंग वरनं
केस टेकिंगवरनं ठरवतो की यांना कुठल्या प्रकारचा आहार द्यायला पाहिजे आणि यानुसार मग पुढे काय होणं. आणि औषधी दिल्यानंतर मग पंचकर्मामध्ये काही वेळेस बस्ती देता येतो, काही वेळेस बस्ती देता येत नाही. त्या कंडिशन्सनुसार हे वैद्य जेव्हा बघतो आयुर्वेदिक डॉक्टर की ह्यांना काय द्यायचं, त्यानुसार ते ठरवून त्यांना ती पंचकर्म ऍडवाइस केले जातं. मोस्टली यामध्ये बस्ती दिला जातो. फिशुला सारखे काही आजार म्हणजे भगंदर ज्यांना असेल त्यांनी खरोखर सर्जनला लवकरात लवकर दाखवून त्यावरती योग्य उपाय करून घेणे. कुठलाही आजार असू द्यात, फिशर असू द्यात, फिशुला असू द्यात, पाईल्स असू द्यात, ह्या सर्व आजारांवरती लवकरात लवकर चांगले उपचार करून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत असाल तर भविष्यामध्ये ते तुम्हाला गुदद्वाराचा कॅन्सर होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही, ती टाळता येत नाही. तर अशी कंडिशन येऊ नये यासाठी जर आपण योग्य वेळी त्रास झाल्यावरती लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवून घेणे आणि आयुर्वेदिक उपचार घेतला तर त्यावरती चांगल्या प्रकारे आपल्याला उपशय मिळू शकतो. मलावस्तंभ, बद्धकोष्ठता आणि कॉन्स्टिपेशन हे तिन्ही कन्सेप्ट एकच आहेत. त्याची कारणे कोणती आहेत? व्यसनामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण तंबाखू सेवन, त्यानंतर सिगारेट, त्यानंतर बिडी पिणे, त्यानंतर कोल्ड्रिंक्स असतील, त्यानंतर सुपारी हे पण एक कारण आहे. अति प्रमाणात सुपारी खाणे हे व्यसनाची कारणं झाली. तर दुसरं कारण काय, तर अनेक आजारामध्ये आपल्याला खूप प्रमाणात औषधी चालू असतील किंवा काही कारणास्तव आपली हालचाल नसेल तर ते एक कारण मलावस्तंभाचं, कॉन्स्टिपेशनचं असू शकतं. त्यात आजार कुठले कुठले आले तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्शुलिन डिपेंडन्स डायबिटीज असेल तर रोजच आपल्याला इन्शुलिन घ्यावं लागत असेल सकाळ संध्याकाळ, यामध्ये खाण्याची इच्छा होत नाहीये, त्यामुळे जेवण जात नाही आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून मलावस्तंभ दिसून येतो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पॅरालिसिस असेल तर एक तर मुवमेंट खूप रेस्ट्रिक्टेड असतात किंवा होतच नाहीत किंवा पेशंट झोपूनच असतो, ते एक कारण आहे. यामध्ये काय होतं, मग ह्या सगळ्या कारणांमुळे जेवण जात नाही, जेवण व्यवस्थित गेलं नाही तर मग कॉन्स्टिपेशन होणे साहजिकच आहे. यामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात कॉन्स्टिपेशन दिसून येतं. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे काय, तर CKD म्हणजे क्रॉनिक रिनल फेल्युअर, किडनी डिसीजेस असतील, यामध्ये सुद्धा डाएट रेस्ट्रिक्टेड असतो आणि पाणी सुद्धा रेस्ट्रिक्टेड असतं. या दोन्ही कारणामुळे अशा रुग्णांमध्ये सुद्धा आपल्याला मलावस्तंभ खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतं. आणि मलावस्तंभ झालाय म्हणून जर तुम्ही लॅक्झेटिव्ह, पर्गेटिव्ह जर असे काही औषधी घेत असतात, म्हणजे खडे होत आहेत म्हणून जुलाबाचं औषध घेणं, हे त्याला परमनंट सोल्युशन नाही, टेम्पररी एमर्जन्सी सोल्युशन आहे त्याला. पण कायमचाच जर उपाय करायचा असेल तर आयुर्वेदामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यावरती उपाययोजना आपल्याला करता येते. सगळ्यात महत्त्वाचा दुसरा आजार म्हणजे पार्किन्सन डिसीज. यामध्ये रुग्णांना खूप काळापासून अनेक प्रकारची औषधी चालू असतात आणि याच्यामुळे रुग्णाचं वय वाढलेलं असतं, भूक मंदावलेली असते, अक्षरशः संडासची खडे होतात. काय व्यथा असतील त्या रुग्णालाच माहिती असेल की किती प्रमाणात ह्या संडासचा त्रास असतो. ह्या भीतीमुळे रुग्ण जेवणच करत नाही. जेवण न केल्यामुळे त्याचा आपल्याला संडासवरती दुष्परिणाम दिसून येतो. मग याच्यातनं फिशर्स होणे, पाईल्स होणे आणि फिशुला होणे ह्या आजाराकडे त्याची संप्राप्ती जाते आणि असे आजार पुढं आपल्याला दिसून येतात. आणि मग ह्या आजारा जर हे होऊच नाही, म्हणजे मुळात जर आपण कॉन्स्टिपेशन, मलावस्तंभ, मलबद्धता जर आपण लवकरच ट्रीट केली व्यवस्थित तर हे पुढचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला टाळता येतात. ह्यामध्ये मसाल्याचे पदार्थ शक्यतो टाळावेत, दही टाळावं, केळी टाळावी आणि हिरवी मिरची, विशेषतः हिरवी मिरची, लाल तिखट दोन्ही पण ह्या गोष्टी टाळल्या तर आपल्याला मलावस्तंभ, मूळव्याध, भगंदर आणि फिशर ह्या आजारापासून दूर राहण्यास मदत होते. त्यांना 2 व्हीलर शिवाय आपल्याला पर्यायच नाही जाण्यासाठी, तर अशा रुग्णांनी वेळोवेळी बस्ती ही ट्रीटमेंट करून घेतली पाहिजे. आणि खाण्यामध्ये म्हणजे 2 व्हीलर म्हणजे डायरेक्टली आपला हवेशी संबंध येतो, म्हणजे वाताचा प्रकोप खूप जास्त असतो. तर अशा रुग्णांनी आठवड्यातून एकदा तरी सर्व अंगाला अभ्यंग म्हणजे तेल, अगदी तळव्यापासून डोक्यापर्यंत आठवड्यातनं कमीत कमी एकदा तरी तेल लावलं पाहिजे कोमट करून, आणि एकदा तरी बस्ती घेतलाच पाहिजे. त्याला युक्तरत बस्ती म्हणतात. पूर्वी काय असायचं की खूप काळ आपल्याला घोडेस्वारी करावं लागायची, युद्धाच्या कारणानिमित्त म्हणा किंवा प्रवासाला जरी असेल तरी घोडा वापरावा लागायचा. त्यावेळेस अशा रुग्णांना आपण युक्तरत बस्ती म्हणजे रथावरचा जो बस्ती आहे तो बस्तीची उपाययोजना ग्रंथांनी, आयुर्वेदाने योजलेली आहे.
टू व्हीलरवर जर आपण प्रवास करत असो तर युक्तरत बस्तीत हा प्रकार आपण जर घेणार असू तर आपल्याला हे आजार टाळता येतात, किंबहुना हे आजार होण्याची शक्यता कमी असते. ज्यांचं काम बसूनच आहे, सेडिमेंटरी लाईफस्टाईल म्हणतो आपण, त्यांच्या इंटेस्टाईनची मुवमेंटच नसते, म्हणजे जी काय आपण खाल्लेलं आहे ते हालचाल केल्याशिवाय पचणारच नाही अगदी. मग त्यासाठी जर तुम्ही असा जर व्यवस्था करणार असाल तर अशा रुग्णांनी व्यायाम करणे म्हणजे हालचाल करणे, दिवसातनं थोडा वेळ देणं हे तर महत्वाचंच आहे. पण ऋतूनुसार जे काही पंचकर्म आहेत, ज्यांचं सेडिमेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बसूनच, आयटीएन्स असतील, मोस्टली जर प्रॉब्लेम आयटीएन्स मध्ये जर असे असतील तर अशा रुग्णांनी किंवा जो कोणी स्वस्थ असेल, ज्यांना फिटनेस आपल्याला कायम मेंटेन करायचं असेल, तर अशा सर्वांनी ऋतूनुसार पंचकर्म करून घेणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला मोठे मोठे जे काय आजार होणार आहेत, म्हणजे छोट्यातनं मोठे होणार आहेत, छोटी तर होणारच नाहीत पण मोठी आजार सुद्धा जवळ येणार नाहीत. हे आयुर्वेदाचं खास वैशिष्ट्य आहे. आयुर्वेद लिहिलाय 5000 वर्षापूर्वी, आपल्याला ही देणगी आहे आणि आपण ही कायमच वापरतो आणि आयुर्वेदामध्ये फ्युचर पण आहे. त्याचं कारणच हे आहे की आयुर्वेदामध्ये जेवढी ताकद आहे, आयुर्वेद जिवंत शास्त्र आहे आणि तुम्ही जेवढा अभ्यास कराल त्यात प्रत्येक वेळेस नवीन गोष्ट काहीतरी शिकायला मिळतं. हे सगळ्यात महत्त्वाचं हे आयुर्वेदाचं म्हणजे शास्त्राचं महत्त्व आहे. आणि सगळ्यांनी जे आयुर्वेदाचे विद्यार्थी आहेत त्यांनी तर आवर्जून आयुर्वेदाची प्रॅक्टिस करावी, आयुर्वेद अभ्यासला पाहिजे आणि आयुर्वेद सर्व समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे. खरं तर ह्या सर्व गोष्टी आपण सर्वांनी जर मिळून प्रयत्न केला तर आपल्याला अनेक रुग्णांना आजारमुक्त करता येईल. जे रुग्ण होणार आहेत त्यांचे आजार टाळता येतील आणि जे स्वस्थ आहेत म्हणजे फिट आहेत त्यांचा फिटनेस कायम मेंटेन करण्यासाठी आयुर्वेद खूप चांगल्या प्रकारे मदत करतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ड्रायव्हिंग. जे काही ट्रक ड्रायव्हर असतील किंवा ट्रॅव्हलचे ड्रायव्हर्स असतील, ह्यांचं सगळं लाईफस्टाईल इतकं विचित्र असतं म्हणजे आपण इमॅजिन पण करू शकत नाही. ते बिचारे रात्री 1:30-2 वाजता जिथे वेळ मिळेल तिथे ज्या ठिकाणी मिळेल जसं मिळेल तसं ते खात असतात आणि त्यांच्या काय पचनाची अवस्था असेल, किती पित्तदृष्टी असेल, हे आपण आयुर्वेदिक डॉक्टर जेव्हा अभ्यास करेल त्या रुग्णाला बघेल तेव्हा कळेल की ह्यांची काय अवस्था होत असेल. कांट इमॅजिन, म्हणजे आपण इमॅजिन पण करू शकत नाही ना. आणि ह्यांना 100% मुळव्याध होणार म्हणजे होणार. अनोरेक्टल डिसीजेस कायमच असणार आहेत. ते सांगोत न सांगोत मलावस्तंभ, कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता ही त्यांच्यात 100% आढळून येते. त्या जेवणाबरोबर त्यांना अनेक व्यसनं पण असतात आणि रोजचा त्यांचा प्रवास, सिटिंग अरेंजमेंट आणि जे काही वाताचं सेवन आहे, सगळ्यात म्हणजे अपनाची दृष्टी होते. अशा रुग्णांनी सुद्धा म्हणजे ज्यांचा ड्रायव्हिंगचा जॉब आहे अशांनी सुद्धा वेळोवेळी पंचकर्म करून घेतले तर तुम्हाला मलावस्तंभच नाही अनेक आजारापासून मुक्ती मिळेल. काही जणांमध्ये बरेच कमरेचे आजार आहेत, सायाटिका आहे, अशा सगळ्या गोष्टीपासून आपल्याला दूर राहण्यास खूप चांगल्या प्रकारे मदत. बऱ्याच वेळेस काय होतं की आयुर्वेदाने धारणीय वेग आणि अधारणीय वेग असं वर्णन केलंय. अधारणीय वेगामध्ये हे 12-13 प्रकारचे 12 प्रकारचे अधारणीय वेग आहेत. म्हणजे त्यामध्ये निद्रा असेल, श्वास आहे, कास आहे, छर्दी आहे, लघवी आहे, मल मूत्र, ह्या सगळ्या गोष्टींचं धारण करू नये. म्हणजे जेव्हा तुम्हाला इंटिमेशन येतं की आता हे व्हायला पाहिजे त्यावेळेस ते गेलं पाहिजे. ज्यावेळेस लॉंग ड्रायव्हिंग असतं त्यावेळेस बरेच जण टाळतात की आता नाही पुढे थांबू, किंवा एखादं काम असेल, आपल्याला लॅपटॉपवरती काम असेल किंवा आपण वर्गात असू, कुठलाही जॉब असेल म्हणजे इनडोअर जॉब असतील, अशांना सुद्धा बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम येतो की आपण ते टाळतो. खरं तर अशा गोष्टी म्हणजे मलमूत्र वेग हे धारण करू नयेत. या धारणामुळे काय होतं, बऱ्याच वेळेस खूप मोठे कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता असते. तर हे वेळोवेळी जर आपण एक्सक्रीट करत राहिलो वेळेनुसार, जेव्हा जेव्हा त्याचं इंटिमेशन येते तेव्हा तेव्हा ते तर आपल्याला किडनी डिसीज सारखे म्हणजे ते तर होणार नाहीत किंवा मूतखडा हे गोष्टीपासून दूर राहतो आणि मलावस्तंभ, कॉन्स्टिपेशन सुद्धा होणार नाही. बऱ्याच जणांचे हॉटेलिंगचे बिझनेस असतात. अशा वेळेस काय होतं, जो कुक असतो त्या बिचाऱ्याला सगळं चेक करावं लागतं. म्हणजे बऱ्याच वेळेस त्याला भूक असेल किंवा इच्छा असेल ते प्रत्येक वेळेस तो चेक करत असतो की टेस्ट करूनच चेक करतो. अशा कुकना सुद्धा म्हणजे अशा ज्या काही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोक असतील, अशाने सुद्धा ह्या गोष्टीचं महत्त्व जाणून घ्यावं आणि आहारावरती, आपल्या विहारावरती नियंत्रण ठेवावं. बरेच लोक हे उष्णतेच्या ठिकाणी काम करतात, कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या, अशा लोकांना सुद्धा हा प्रॉब्लेम येतो. तसाच पोलीस कर्मचारी वर्ग आहे, यांना ट्रॅव्हलिंग असतं, ड्युटीचा शेड्यूल नसतो, बऱ्याच गोष्टी खाण्यापिण्याच्या सवयी नसतात. अशा सर्वांनी जर वेळोवेळी पंचकर्म करून घेतले, आयुर्वेदाच्या डॉक्टरांकडनं वेळोवेळी आहाराचा सल्ला घेतला, विहाराचा सल्ला घेतला, तर आपल्याला अनेक प्रकारचे छोटे छोटे आजार हे टाळता येतात आणि मोठे आजार हे आपल्याला मोठ्या आजारापासून दूर राहण्याचा प्रयत्न कायम करता येतो. आणि जी काही 100 वर्षे जगायचीत आपल्याला, धर्म अर्थ काम मोक्ष
तिथपर्यंत जाण्याचा मार्ग जरी मोक्षापर्यंत नाही पण धर्मार्थ काम या जरी गोष्टी आपण तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला तर मोक्षाकडे जाण्याची सहज वाटचाल होते. आपल्या आयुष्याचं ध्येयच मोक्ष आहे खरं तर, पण ते सोडून आपण बाकी सगळंच करत असतो. बऱ्याच वेळेस पोलीस कर्मचारी वगैरेमध्ये असं दिसून येतं की ड्युटी शेड्यूल खूप टाईट असतं, झोपेची वेळ नसते, खाण्याची वेळ नसते किंवा काहीच नसतं. मग अशा वेळेस काय, जेव्हा जेव्हा वेळ मिळतो अशा सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचकर्म करून घेणं गरजेचं आहे. ज्यांना निद्रेचे त्रास आहे, झोप येत नाही, अशाने शिरोधारा केली पाहिजे. ज्यांना पचनाचे प्रॉब्लेम आहेत अशाने वमन विरेचन घेतलं पाहिजे. ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे, मूळव्याधाचा त्रास आहे अशाने, किंवा मलावस्तंभ आहे, कॉन्स्टिपेशन मलावस्तंभ आहे अशाने बस्ती घेतली पाहिजे. हे ऋतूनुसार जर व्यवस्थित करून केलं तर तुम्हाला म्हणजे आपल्याला ह्या आजारांपासून कायमच दूर राहण्यात मदत होते आणि फिटनेस सुद्धा तेवढाच मेंटेन केला जातो. आपलं भारतीय शास्त्र किती उच्च लेवलचं आहे आणि ह्या जर गोष्टी सर्वांपर्यंत गेल्या, समाजातील सर्व घटकांपर्यंत, तर नक्की आयुर्वेद चांगल्या प्रकारे सर्वांसाठी काम करेल. धन्यवाद. या व्हिडिओमधील जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.